सारे गड्या घाल्या चाल बर. वहिनी एकट्याच बसेला चाल. काय म्हणतो बा तू चाल, पण वहिनी आपलं काम करतील का? अबे वहिनी काऊन नाही आपलं काम करतील? वहिनीचे नागे कसं आपल्या हाती आहेत ना, ते मागचं कान माहीत नाही का? ते आपण पाहिलं नाही का? आपल्या मोबाईलमध्ये कैद आहे ना ते. चालतो फक्त वहिनी कसं आपली सेटिंग लावतात पुढची, नाही तर मग वहिनीची सेटिंग कसं आपण माझं नव्हते ना. माझं ना काही कसं वहिनी बरोबर करतात आपली असं हे करतात. अवघड तेही बरोबर आहे तुझ्या. हा मागचं कांड आहे ना आपल्या वहिनीचं, व्हिडिओ काढायला आहे आपण म्हणत असावी तो वहिनीचा. वहिनीला कसं आज आपलं काम करणंच आहे, नाही केलं की मग कसं चाल. कोणी घरी नाही दिसून राहिलं, मला हात छानच आहे जायचा, नाही तर मग भाऊ घरी असले तर अजून लफडं होईन. घोर नाही पाहिजे आपल्याला. चाल पटकन चाल. हो चाल चाल बा, घरी कोणी नाही तर कसं मेळ येते. चाल अबे बाबा भान्या, वहिनी तर जोऱ्या जोऱ्यात मोबाईलवर बोलून राहिल्या रे बापा. कोणाचं लग्न झालं रे बापा, कोणाला सल्ला देऊन राहिल्या. उन्हाळ्यात असं केलं आणि उन्हाळ्यात तसं केलं. काय रे बाबाने ये तू काय टेन्शन घेऊन राहिला? तुले काय करा लागते? कोणी असो साधं उन्हाळ्यात लग्न करणारा, आपलं काय आपण. चाल तू चाल. काय आपण खायचं वहिनीला म्हणून. हो चाल चाल. पण वहिनी फोन इथं ठेवायला तयार नाहीत बापा, आपण आलो तरी बी तर. काय बरं फोनवर जोरात जोरात बोलणं चालू आहे. चाल ना तू समोर तर चाल, इथं मागेच फटाके फोडतले का तू? चाल ना पटपट चाल. जमते ना जुगाड, तू टेन्शन न घेऊ ना बे. चाल तू बरोबर आपण दिसले की फोन ठेवतात बाई. चाल चाल बा चाल. पिंके काय म्हणते माझे? काय म्हणेन हो बाई तुमचा देर आता? आता काही तर म्हणत असेल ना, काही तर बोलतच असेल की काय म्हणे ना बाई आता तुमचा देर. काही बोलतं काय तुझं? मस्त मजा घेऊन राहिली तू माझ्या देराजवळून, आणि मला म्हणतं की काय सांगत असेल माझे, काय म्हणत असेल. काही नाही बाई, सांग ना काही. काची मजान घे जा माय बाई. एवढं ऊन तपून राहिलं, या उन्हात काय आहे खरं आहे? बरोबर आहे म्हणा ते, खरंच आहे. ऊन एवढं तपून राहिलं, या उन्हाच्या दिवसात तर लग्न झालं म्हणजे बस काही खरंच नाही ना माय बाई. एप्रिल आणि मे महिन्यात लग्न झालं म्हणजे त्याचं काही खरंच नाही. होत माय बाई, करायला नाही पुरलं माय बाई. एक तर ते कसं फेब्रुवारी मार्च मध्येच लग्न पाहिजे, नाही तर मग कसं पावसाळ्याच्या तोंडी जून जुलै मध्ये. हे मंदातले महिने काही खरे नाही तर माय बाई. सगळे घामाचे लोट टपकतात माय बाई. काय खरं आहे? हो माय बाई, बरोबर बोलून राहिली तू. माय लग्न मे महिन्यात व्हायला आहे ना, मला माहित आहे ना कसे हाल झालते माय तर. माय बाई काय घामाचे लोट आणि काय काही खरंच नाही ते. नाही तर काय तर माय बाई, हे लग्न करायला पुरलंच नाही. आता पश्चाताप येऊन राहिला मला सगळा. या महिन्यात लग्न केलं आणि फालतू केलं माय बाई. एक तर मस्त पावसाळा लागताना केलं असतं तर पुरलं असतं लग्न. ठेवतो मी फोन. पोरं आले. नाही कोणते पोरं आले माय बाई आता? आताच ठेवतो म्हणतो फोन. हो मग सांगेन माय बाई तुले कोण आलं कोण नाही. आता ठेवतो मी फोन. जरा घाईत आहे मी. हो ठेव. काय वहिनी कोणासोबत बोलून राहिले बाबा? लय वाळ पडत्या चिटकेला फोनवर. हाय वाटते तुमची बहीण घेईन. बापा तुम्हाला तर कधी पा बहीणच दिसते बापा. आता जरासं आता कोणाशी बोललं तर तुम्हाला वाटते ते. आता दुसऱ्यासोबत का बोलू नाही शकत का मी? नाही तसं नाही, पण कसं तुमची बहीण असती तर कसं आम्हाला पाहायचं टेन्शन नसतं, म्हणून म्हणतो आम्ही. बोला ना, सांगा कसा का मारला चक्कर बापा तुम्ही ना? वहिनी काय शीन आता तुम्हाला माहित नाही कासाठी मारला चक्कर तर. ती आपली शेती तुम्हाला मागायला सांगाल तर मी की आपला कसं तो मेळ लावा लागते म्हणून. तुम्ही म्हणा लावून बी देतो बुवा. कसं अजून काही मेळात आलं की नाही आपलं काम? हो हो बापा, तुमचं काम तर राहिलंच. माया कसं कामाच्या गडबडीत लक्षच निघून गेलं. करतो ना तुमचं काम, तुमचं काम करतो. कसं आहे वहिनी लवकर करा बुवा. कसं आता कसं आमच्याकडे पहा बुवा. पहिलेच तर कसं लग्न नाही होऊन राहिले, आपला हात जगन्नाथ आहे, तर कसं थोडंफार लवकर पाहिलं तर कसं चांगलं होईल बा वहिनी. तुम्ही तर असं बोलून राहिले बापा की जशी वस्तू काही रस्त्यावर पडेल आहे. आता कोणासोबत बोल चाल करा लागेल की नाही. तुम्ही असे नका बोलत जाऊ, घाई गडबड नका करत जाऊ. हे कामं कसे आरामशीर करायचे असतात. लावतो मी सेटिंग तुमची, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं बरं वहिनी, आम्हाला काही घाई नाही आहे, पण कसं लवकर लावा बा शेटिंग. कसं मग कसं आमचे झटकनी पटकनी होऊन जाते. आणि कसं आता तुमच्याशिवाय आहे तरी कोण? तुम्हीच आमची शेटिंग लावू शकता बा. कसं वहिनी आहे ना त्यानं.
हो ना बापा, मी लावतोच ना तुमच्यासाठी. मी का नाही म्हणून राहिली काय? करतो ना तुमचं काम, तुम्ही टेन्शन नका घेऊ बा. पण कसं तुम्हाला बी माया कसं एक काम करावं लागेल बा. आता कसं वावरातले कामं राहिले, आता पेरणी येऊन राहिली जो, तर कसं धुरे धारे साफ सूप कसं वावर चक करावं लागेल ना आता. वहिनी एवढीच गोष्ट काय? आता काय एवढ्या झालं का? तुम्ही आमची शिटीला, आम्ही तुमचं काम करतो. हं? तुम्ही आमचं काम तर पक्क करा. तुमचं काम झालं, आम्ही दोघं जण एका 10 मिनिटाचं करून टाकतो बंधू वावरतलं का. हो कसं तुम्ही माया तेवढं काम करून टाका तुम्ही झटपट, आणि मी कसं तुमचंही काम करून टाकतो पटकनी. हो वहिनी, ठीक आहे मग. चला मग करा मग आमचं काम, आम्ही तुमचं करतो. चला मग येतो मग आम्ही. हो या हे मस्त हाती सापडले माया. काम करून मिळाले. आता कसं आता आपण नाही यायच्या कामाचं बी हो म्हटलं, आता तेवढी सेटिंग लावाच लागेल आपल्याला. नाही तर कसं तोंडावर पडे धंदे होतील, ते काम करतील मी आपलं वावरातलं. करावंच लागेल काही ना काही आता. आणखीन काय? अरे 100% मिळ आणतात वहिनी. तुला सांगतो वहिनी तेवढी पावर आहे, एवढी शब्दात पावर आहे वहिनीच्या, की कोणतीच पोरगी नाही म्हणत नाही. वहिनीनं कसे विषय टाकला की होच म्हणते. मला अनुभव आहे ना वहिनीचा. वहिनी असे पिल्लं सोडतात, काय सांगू तुला, अशा पोरी पटवतात वहिनी, बरोबर जमवतात वहिनी आपला खेप. तू येतं जमीन गळा, ते जमून घेते ती वहिनी, आणि तुला कसं पोरी बी नाही म्हणते नाही. पण माय कसं डांबरचा वया जाऊन मी काया भुसूक कायाचं बुड, माय काय सांगता येत नाही गळ्या, माय काही गॅरंटी नाही बा. अरे बाबा, पुरीले काही गोरान उंदरा नसते पाहिले, फक्त कसं नोटा बाजी असतात. खर्चा जो करीन जास्त त्याच्या मागे पुरी जात असतात. तू चालतो फक्त, बरोबर जमवतात मिळवायला. अरे वहिनी जर आता आपल्या शेटिंग लावून देऊन राहिल्या, तर वहिनी जवानी किती म्हणजे हे असते ना बा, किती शेटिंग बाज असते. हां किती किती पोरायला फिरवलं असेल रे बाबा वहिनीनं मांग मांग. अबे ते लोक विचारू तू. ते कसं अगनगाडीचा म्हणजे रेल्वेचा डबाच असेल तो, जनरलचा, जो या तो बसा. चॅप्टर बाई आहे रे. जाऊ दे बा, तू रेल्वेचा जनरलचा डबा असो काही असो, पण आपला मेळ आणला की झालं फक्त. कसं लय मन करते रे म्हणे. आता काय सांगू तुले, असं वाटतं कधी येते पोरगी कधी नाही बापा. पहिलेच तर लग्न होऊन नाही राहिलं. त्या वहिनीनं कसं जमवायला पाहिजे आपला गेम की झालं. हो जमवतात वहिनी, टेन्शन नको घेऊ तू. चाल बरं, चाल आपण दुसरं काम करू आपलं. चाल आता चाल चाल. बरं झालं ना राधा तू घरी असता, नाही तर माझ्या चक्कर रिकामा गेला असता फालतू. बोला ना वहिनी, काय म्हणत होते? असं काय काम होतं बापा? म्हणता रिकामा चक्कर झाला असता तुम्ही नसत्या तर. काय शिनो राधा, आता कसं मी बी घरी एकटी असतो, म्हटलं चला आता आपल्याला सोबती राधा गप्पा गोष्टी करायला बरे आहेत, म्हणून कसं मारतो चक्कर मी. मग आता का वहिनी उभ्याच राहता का तुम्ही? हा बसा ना बापा, आता गप्पा मारायला आल्या ना तुम्ही, बसा. हो ना राधा, कॉलेजमध्ये काही बॉयफ्रेंड गिफ्रेंड आहे की नाही तुमचा? काही टाका गिका आहे की नाही, कुकडे भिडेल तुमचा? नाही तर कसं आजकालच्या पोरी कसं तसं रिकामे नाहीत राहत, काही ना काही कुकडे ना कुकडे चालूच असते, म्हणून म्हटलं बा. काय माय वहिनी, तुम्ही नवी मला म्हणा का असं? मी का तशी हाव का बापा? पोरी असतील तशा लाख, पण मी नाही ना तशी. तुम्ही ना म्हणा बी का वहिनी मला? अहो माय मला माहित आहे राधा, तुम्ही तशा नाही तर, पण कसं आता वहिनीच्या नात्यानं कसं मन मोकळेपणाने मी नाही विचारलं बा तुम्हाला, हाय का राधा तुमचा कुठे बॉयफ्रेंड वगैरे बापा. कसं आता पोरी कशा सिंगलच राहत नाहीत ना, असतेच त्याचं कुठे ना कुठे काही ना काही, म्हणून विचारलं बरं, राग नका येऊ देऊ. माय वहिनी, तुम्ही म्हणता तसं काही नाही बरं माया, असं काही समजू नका बापा. नाही आता कसं मी सहज म्हणून विचारलं, पण कसं माय तुम्हाला विचारणे काम होतं ना बापा, आहे नाही आहे, मग कसं आता तुम्हाला हे विचारू काय? तुम्हाला वाटत असेल ना असं की आपला बॉयफ्रेंड वगैरे असा म्हणून, तसं असलं मनात काही तर कसं मला सांगा, मी देतो ना तुमचं करून. माय वहिनी तुम्ही कशावर माय बाई, मला तुम्ही काही विचारून राहिले बापा, मला तर धर्म संकटातच पाडलं तुम्ही ना. हाय का काही, मग मी देतो तुमचं हे करून. काही बोलता का बापा वहिनी? कसं आहे राधा, मी काही बी काही असं वायफट बोलत नाही. मला समजते की तुमचा काही बॉयफ्रेंड काही नाही आहे, पण कसं तुम्हाला असं वाटते ना अंदरून की कसं आपल्यासोबत कोणी असा गप्पा गोष्टी करायला भेटायला आपल्याला असं वाटतेच ना कोणी पोरीले, म्हणून विचारलं मी ना. कसं आहे वहिनी, अंदरची गोष्ट सांगू का तुम्हाला? आता मला लय लाख वाटते.
कसं माया बी असा एखादा मित्र, पण कसं आता माई माय तुम्हाला माहीत नाही का किती डेंजर आहे. तर आता मी सहज असं म्हणून बोलली बी कोण्या पोरासोबत, तर माई माय कशी मागेच लागेल ना माया, 25 करीन बाबा सगळे याच्या देखत, असं येऊ शकते ना. त्याच्यापेक्षा कसं आहे वहिनी, मी पोराईपासून कसं दूरच राहतो बाबा, 7 हात लांब. अहो राधा, तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊन राहिल्यावर? तुमच्या मायाला काय माहित होऊन राहिलं? तुम्ही काय करता काय नाही? कसं काय माहित होईल? तुम्ही आता सांगतानच नाही तर माहित कसं होईल? सांगा ना. वहिनी आता तुम्हाला कसं मा घरातलं आता मला माहीत बाबा, माय CCTV आहे म्हटलं, मागे मागेच असते मी काय करतो काय नाही सगळं मग मायला ठाऊक असते. आता काय सांगू तुम्हाला अजून. ते जाऊ द्या बा आता. आता कसं मी स्पष्ट आता तुमच्यासोबत बोलतो. कसं पाहिजे का तुम्हाला? असं वाटते का आपलाही मित्र असावा, आपणही भेटा बोला, मनमोकळेपणानं गोष्टी करा, असं वाटते का तुम्हाला? तर सांगा मला. वहिनी माई मायालीन बाबा तुमच्या मागेच उभी आहे ना, मग बोलूया विषयावर. आता चुप बसा. हे काय द्यायचं चावट माघारी? काय काम आहे का इथे याचं? झाडतच चांगली गेली आता. तुला काही काम धंदे नसतात का? उठली सुटली चालली मा पोरीसोबत गप्पा गोष्टी करायला. काय आहे तुला रोज रोज? काय आहे? बाई चालली हो बाई मी. तुम्ही काही एवढं बोलू नका बापा. चालली निघ तुम्ही. बदमाश बाई आहे ना, मस्त सेटिंग लावून राहायची मी. पण कायची काही आले म्हणतात नसला बीच काही ना आता. डबल या लागेल कोण्या दिवशी. तिकडे आता त्या मनीषीला पकडा लागेल. कोणाचं ना कोणाचं कसं जुळून तर द्यास लागेल ना आता. तोंड मारलं आपण नाही एकटं. तुला काही हाय की नाही जरा शिकला शरम? त्या चावटसोबत काय बोलत असतो तू? तुला माहित आहे ते किती बदमाश आहे तर? तरी चाललीस तिला घरात घ्यायला. यावं वहिनी बसावं जेवावं. काय असते तुला रोज रोज? आता जर ते डबल आपल्या घरी दिसली तर खबरदार कधी आहे सांगून राहिली तुले. आई तुला तर माहित आहे त्या वहिनीचा स्वभाव कसा आहे. तर त्या वहिनी कशा येऊन बसले की ते उठतच नाही, ते पाहिजेत गप्पा. मग आता मी म्हणू का त्याला जा निघा मा घरून? तू तर काही बोलतो बा. येते तर येऊ दे, पण मग ते साजरी नाही ना. ते सगळी चावट आहे ना, साऱ्या जमान्याची फितून द्यायचं काम करत असते ते. तुला समजायला पाहिजे तेवढ्या गोष्टी. पण काय तर काही आता कधी बरं आई तू टेन्शन नको घेत जा बरं कोणाचं बी. का कोणी आलं तर निरा टेन्शनच घेत राहतं. हे काऊन असं तसं लस बोलतं बाबा. तू जरा कमी बोलत जाय बरं. चालली मी आता माझा अभ्यास करतो. म्हणजे कसं माझ्यासारखं करावंच लागेल ना. रोज रोज कशी येते माघारी, कशी मा पोरीशी बोलते पास लागेल मला आता. ते काही ना काही मा पोरी हे शिकूनच राहिली ना, शाळा करून राहिली ते बाकी. समजून राहिलं ना मला. नाही एवढ्या चक्रा ते मारतच नाही घरी कधी. मनीषा मनीषा मनीषा. काय काकू काय म्हणत होते? बोला ना. मग आता इकडे ये ना. आता काय तटूनच बोलून राहिली माझ्यासोबत? बाहेर तर निघ जरा. बरं बा काकू सांगा ना. सांगा बोला काय म्हणत होते? काय म्हणू मी आता? काही नाही. कसं आता उन्हाळ्याचं गमत नाही घरी. म्हटलं आता चक्कर मारत जा, फिरत जा जरासं. हाल हवाल पाहत जा. म्हणून कसं आता तू दिसली मले बाई तर बोलली मग मी तुझ्यासोबत. आणि काकू निरा उन्हाचा जीव तर हाफ हाफ करून राहिला बापा. घरात थांबा नाही वाटत. एवढं ऊन तपून राहिलं. आता काय करतं, ऊनच तेवढं तपून राहिलं आता. मला तर एक सेकंद घरात थांबा नाही वाटत. म्हणून कसं मी जरासं फिरतो माय बाई, इकडे तिकडे चक्रा मारतो आणि जाते तसाच दिवस. मग सांगा ना काकू बोला ना. अजून काही म्हणत होत्या का मला तुम्ही? काय असे ना मनीषा, कसं एक जण भेटला मले, मग तुझी आठवण काढत होता म्हणून मग मी तुझ्याजवळ आले बापा. म्हटलं आता हिच्याही मनात काय आहे आणि काय नाही विचारा. माय काकू कोण आहे बापा असं? माई आठवण काढणारा कोण आहे काकू? कोण आहे? कसं आहे? हाय एक जण. पण तू सांग ना मले. तुझ्याही मनात काही होते का कोणाबद्दल? ते सांग फक्त. नाही तसं काही काकू मा मनात काही होत नाही म्हणा तसं. पण कसं माई आठवण काढणारा कोण आहे? मला ते तर सांगा. नाव तर मला माहित पडलं पाहिजे की नाही. कोण एवढी माई आठवण काढते तर? एवढी आठवण कोण कोणाची काढणार आहे बापा? तो कालू कालू नाही काय? तोच लय आठवण काढते. तुला लय पसंत करते तो. त्यानं मला सांगलं म्हणे काकू मला की नाही मनीषा लय आवडते. लय पसंत करतो मी मनीषाले. तुम्ही जाऊन विचारा म्हणे बा. एवढं काम करता काय? म्हटलं ठीक आहे बा. आता कसं टाइमपास म्हणून आता मी फिरूनच राहिली ते विचारतो बा आता उभ्या उभ्या जाऊन. काकू तुम्ही काही बोलता का माय बाई? तो काल्या काही बी काय ते नका सांगू मला. मनीषा ते दिशार काय जातं? तो वानात नाही पण गुणात आहे ना. गुण पाय ना त्याचे. कसा हुशार पोरगा आहे तर. असा पोरगा तुला भेटणार नाही कुठे. चंद्रात एक आहे
डांबरात एक नाही काकू, लाखातही एक असला की नाही तरी मी तो डांबरचा गोळा करत नाही काय. मला नाही पसंत अशी, माझी पसंत नाही बाबा अशी, माझी पसंत कशी चांगली आहे. नाही मग आता तुझी पसंत चांगली आहे म्हणतं तर मग आता तुला अजून कोणी आवडत असेल तर ते सांग माय बाई. काल्याले नकार देऊन राहिली तू तर, तुझ्या मनात आहे का कोणी काही ते सांग ना मग मला. काकू आता काय सांगू तुम्हाला, त्या काल्याबरोबर तो भांडण असते का त्याच्यावर याला नाही देईल. तू पटेल आहे मला आणि तुम्ही म्हणता की काल्या पसंत करते तुले. हट बाबा. आता काय सांगू माणसे तुले आता. आता जमेला बापा वेगळाच वेळा आता. त्या भाण्याला तर दुसरीच पसंत यायला आणि तुला तो भाण्या. या रे बाबा आता काय करा. बरं मनीषा पाहतो मग मी काय आहे तर बोलून पाहतो त्याच्यासोबत आणि मग सांगतो तुले. हा हा काकू विचारून पाहतो त्या भाण्याला, विचारून पाहिजे आणि मग सांगा मग नक्की सांगा. हा विचारेन जाऊ मग मी आता. जा जा. बेबी आली मोठी मुले तुले काय काल्या पसंत करते. काल्या काल्या का माताई पाहिजे सर करत नाही. काल्या पसंत काल्या उकडे करून मी तो काय थोड्या पसंत मला तर भांडे पसंत आले. जाऊ दे पण आता काकूला सांगलं आपण ना